पूर्वीचे पप्पा मोदकची आमटी चालेल. एक बाउल घ्या, त्याच्यात 1 वाटी बेसन पीठ टाका, थोडीशी हळद, थोडीशी हिंग आणि थोडीशी लाल चटणी पावडर, थोडंसं नमक, थोडं पाणी टाकून त्याचा गोळा तयार करा. मित्रांनो, तर आपण आज बनवणार आहे मोदकची आमटी. वेळ न वाया घालवता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया. पहा, आपल्या बेसन पीठ पासून बनवून गोळा तयार झाला आहे. आता एक कढई घ्या, त्याच्यात थोडीशी तीळ टाका, त्याला लालसर असं भाजून घ्या. मग आता थोडं खसखस घ्या, त्यालाही लालसर असं भाजून घ्या. मग आता 1 वाटी खोबरं घ्या, त्यालाही लालसर भाजून घ्या. आता त्यांना एका प्लेटमध्ये काढून मिक्सरच्या भांड्यात आधी खोबरं टाका, मग थोडीशी ती तीळ टाका, मग खसखस टाका, लसूणच्या पाकळ्या आणि मग थोडीशी हिरवी ताजी कोथिंबीर टाका आणि थोडेसे काही मसाले, हळद मसाला, तिखट, नमक, जिरं टाकून त्याचं पेस्ट तयार करून घ्या. आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं नाही, कोरडच पेस्ट तयार करा, म्हणजे जेणेकरून ते असं दिसलं पाहिजे. मोदकचा मसाला सुक्काच पाहिजे. आता 1 मोठा कांदा घ्या, त्याला बारीक असं चिरून घ्या. आपण मसाल्याची भाजीचा मसाला तयार करूया. आता कढई ठेवा, त्याच्यात कांदे टाका, त्याला लालसर असे भाजून घ्या आणि मग आता 1 वाटी खोबरं टाका, त्यालाही लालसर भाजून घ्या. ते दोघी भाजून गेले म्हणजे मिक्सरच्या भांड्यात कांदा, खोबरं, जिरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर असं सर्व टाकून त्याचा मसाला तयार करून घ्या. मित्रांनो, जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पहा मित्रांनो, आपला मसालाही तयार झाला आहे. अगदी अशा पद्धतीने आपल्याला मसाला तयार करायचा आहे. आता बेसन पीठचा तयार केलेला गोळा घ्या, त्याचे छोटे पेढे करून त्याच्यात असा मसाला भरून त्याचे छोटे मोदक तयार करा. पहा, आपल्याला अशा रीतीने ते मोदक करायचे आहेत. एकदम लहानच करा, जास्त मोठे करू नका, कारण त्यांना भाजीत टाकलं म्हणजे ते मोठे होतात. पहा, आपले मोदक सर्व तयार झाले आहेत. आता कढई घ्या, त्याच्यात 3 ते 4 पळ्या तेल घाला, मग थोडंसं जिरं टाका. आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेला तो मसाला टाका आणि त्याला लालसर होईपर्यंत छान असं परतून घ्या. त्याचं तेल अलग होईपर्यंत परता आणि मग त्याच्यात गरम मसाला आणि लाल चटणी पावडर तुमच्या हिशोबाने टाका. त्याला पण असं परतून घ्या. जेवढं परतत राहिलं तेवढं आपल्या भाजीला तरण खूपच छान येतं आणि खायला स्वादिष्टही लागते. छान परतून झालं की त्याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. आपण इथं गरम पाणीचाच वापर करायचा, थंड पाणीचा वापर करायचा नाही. आता त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठ घाला आणि कमी गॅसवरती त्याला उकड येऊ द्या. उकड आली की त्याच्यात ताजी कोथिंबीर घाला आणि छान असं कलचवून घ्या. आता आपण मसाला भरून मोदक तयार केले होते ते एक करून त्याच्यात सर्व टाकून द्या आणि 5 ते 10 मिनिटं कमी गॅसवरती तिला शिजवून घ्या. पहा, किती छान अशी भाजी बनवून तयार झाली. तुम्ही तिला भाकर सोबत किंवा चपाती किंवा जिरा राईस सोबत खाऊ शकता. ही भाजी बनवायला एवढी सोपी आहे की तुम्ही आठवड्यातून 2दा नक्कीच बनवून खाल, एवढी टेस्टी लागते. डबुकड्या पाटोड्या आपण तर कायमच खात राहतो. ही भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.